का दिसते? गजानन महाराजांचा प्रगट दिवस म्हणजेच शेगावसह वरुडकरांसाठी सुद्धा ही पर्वणी असते आणि वरुडकर मोठ्या भक्तिभावाने जल्लोषात उत्साहामध्ये गजानन महाराजाचा प्रगट दिवस हा मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात। आज सकाळी भव्य प्रमाणात शोभायात्रा इथून गजानन महाराज संस्थानपासून निघालेली आहे आणि जवळपास सकाळी 5:30 वाजतापासून भाविक भक्त हे रांगेमध्ये तयार आहेत आणि दर्शन घेत आहे। आता जरी आपण पाहिलं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शन घेत आहे। यासोबतच सगळ्या मी भक्तांना सांगू इच्छितो की सकाळी गजानन महाराजांची निघालेली शोभायात्रा परिपूर्ण आपण या चॅनलवर पाहू शकता। त्यासोबतच शोभायात्रेमध्ये जे काही सामाजिक कार्य करणारे असंख्य जण होते, त्यांनी जे जे काही केलं त्यांचा सुद्धा थोडक्यात आढावा घेण्याचा आम्ही प्रयत्न केला। तर मी सर्व गजानन भक्तांना सांगू इच्छितो की तुम्ही शोभायात्रेचा आनंद घ्या। जय गजानन। एकूण किती सेवेकरी इथं का सेवा देत आहे? जवळपास किती आपले 60 लोक जवळपास 60 ते 70 सेवेकरी आहे जे या संपूर्ण यंत्रणेमध्ये सेवा देत आहे। पुरुषांची लाईन वेगळी आहे, महिलांची लाईन वेगळी आहे। तसेच आल्याच्या नंतर इथे आपण पाहू शकता भव्य सभा मंडप जो पाठीमागे आहे, जिथे 7 दिवस कीर्तनाचा आनंद होता आणि अत्यंत उत्साहपूर्ण आनंदमय भक्तिमय वातावरणामध्ये सर्व गजानन भक्त हा गजानन महाराजाचा प्रगट दिवस साजरा करत आहेत। त्याचप्रमाणे आपण बघू शकता की हे इकडे जे चप्पल स्टँडची सर्व भक्तांसाठी सुविधा इथे ठेवण्यात आलेली आहे। शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन महोत्सव संतनगरी वरुड शहरामध्ये मोठ्या आनंदाने हर्ष उत्साह साजरा होत आहेत। मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे गेल्या 7 दिवसापासून आपली सेवा देत आहेत। त्याचपैकी व्यापारी संघाचे अध्यक्ष लोकेशजी अग्रव आपल्यासोबत आहेत। गेल्या 7 दिवसापासून लोकेशजी सुद्धा इथे सेवा देत आहेत। ते सुद्धा परमहंस श्री गजानन महाराजांचे भक्त आहे। सर, तुम्ही काय सांगू शकाल? आज गजानन महाराजाचा प्रगट दिनानिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सर्वात प्रथम हार्दिक स्वागत करतो। आज महाप्रसादाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे सर्व मिळून आणि सर्वांनी उत्तमरित्या गजानन महाराज मंदिर वरुडचं जे नाव महाराष्ट्रात 2 नंबरवर आहे त्याचं नाव अजूनही वाढवावं, सरळ हाताने वर्गणी देऊन योग्य मदत देऊन एक गजानन महाराजाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी घेऊन सर्वांनी वरुडचं नाव गजानन महाराजाबद्दल समोर न्यावं हीच मी युवा व्यापारी संघटनेतर्फे चुडामन नदी मित्र परिवारातर्फे व सर्व मित्र परिवारातर्फे विनंती करतो। गजानन महाराजांचा आशीर्वाद सर्वांवर लाभो, गण गण गणात बोते हे उपदेश सर्वांनी मनात ठेवून महाराजांचा आशीर्वाद घ्यावा हीच माझी सखोल आणि सर्वांना सदिच्छा प्रार्थना आहे। सर, नुकताच हिवाळी अधिवेशन नागपूर इथे झालं असता आपण श्री संत शेगाव इथे आनंद सागर सुरू होण्याकरता आपण विविध पदाधिकाऱ्यांना, विधान परिषद सदस्य, सभासदांना पत्र दिले होते, याबद्दल काय सांगू शकाल? गजानन महाराज शेगाव हे आनंद सागरमुळे महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध झालेलं आहे आणि ते आनंद सागरच काही थोड्या बहुत अडचणीमुळे बंद झालेलं आहे आणि त्यासाठी आपण विधानसभेमध्ये गेलो होतो की आनंद सागर सुरू व्हावं आणि इथूनही मी आज या तुमच्या चॅनलच्या चुडामणी दर्शनच्या चॅनलच्या माध्यमातून आजही सरकारला विनंती करतो की जे आज त्यांनी आध्यात्मिक केंद्र चालू केलेलं आहे तसंच आपलं आनंद सागरसुद्धा सुरू करावं व आपल्या गजानन महाराज शेगावचं नाव पूर्ण महाराष्ट्रात घडावं ही विनंती करतो। आज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त इथे संत गजानन महाराज देवस्थान रोड इथे जमलेले आहेत। श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाकरता सकाळपासून भाविक भक्तांची रांग आहेत। सोबतच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। याकरता वरुड शहरामध्ये भव्य दिव्य पालखीसुद्धा निघाली आहे। त्या पालखीचं लाईव्ह टेलिकास्ट आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवू इच्छितो।
गजानन महाराज यांचा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार दीपक भाऊ आहे. काय सांगू शकाल सर? गजानन महाराजांच्या प्रकट दिनी आज मोठा भाजी बाजार परिसरामध्ये सनशाईन ग्रुप आणि आनंद सांस्कृतिक मंडळाच्या वतीने या गजानन भक्तांना आम्ही आमच्यातर्फे फराळी चिवडा, पाणी आणि चहाचे वाटप करीत आहोत. आणि अशा प्रकारच्या या शोभायात्रेमध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला असून त्यांचं कुठेतरी आम्हाला सेवा देता यावी, गजानन महाराजांच्या कार्यामध्ये आमचाही हातभार लागावा या दृष्टीने आज आम्ही आनंद सांस्कृतिक मंडळ आणि सनराईज ग्रुपच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवित आहे. जय गजानन. वरुड शहरामध्ये संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. आज वरुड शहरात भव्यदिव्य पालखीसुद्धा आयोजन करण्यात आला आहे. या पालखीचा चोख बंदोबस्त करता कर्तव्यदक्ष अधिकारी श्री चव्हाण सर आपल्यासोबत आहे. सर, काय सांगू शकाल? आज गजानन महाराजांचा प्रकट दिनाचा मोठा सोहळा वरुड नगरीत हे होत आहे. एक मोठी शोभायात्रा निघालेली आहे. जवळपास 5 ते 6 हजार लोकांची शोभायात्रा आहे आणि दिवसभरात 40 ते 50 हजार भाविक हे महाप्रसादाचा लाभ घेणार आहे आणि दर्शनाचा लाभ घेणार आहे. त्या अनुषंगाने वरुड पोलीस स्टेशनने योग्य ती तयारी केलेली आहे. जवळपास 60 अंमलदार आणि 8 अधिकारी असा एवढा स्टाफ आम्ही बंदोबस्त कामी लावलेला आहे. सोबतच 20 होमगार्ड यांचा देखील बंदोबस्त आहे. तरी सदर बंदोबस्तात चोख व्यवस्था केलेली आहे. तरी कोणाला काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पहिले पोलीस स्टेशनला कळवावे असं मी आपल्या मार्फतीने त्यांना आवाहन करू इच्छितो. धन्यवाद सर. संत गजानन महाराज यांचा 146वा प्रकट दिन महोत्सव आज संतनगरी वरुड शहरात संपन्न होत आहेत. मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. येणाऱ्या भाविक भक्तांकरता प्रसादाचं आयोजन सतीमाता देवस्थानच्या वतीने करण्यात आलं आहे. समजा इथे येणाऱ्या भाविक भक्तांकरता आज देवस्थानासमोर आपण मठ्ठ्याचं आयोजन करण्यात आलं. काय सांगू शकाल? आम्ही श्री सतीमाता दुर्गा माता मंदिर संस्थेच्या वतीने आज मठ्ठ्याच्या महाप्रसादाचं इथे आयोजन केलेलं होतं. जे गजानन महाराजाचा आजचा प्रकट दिन म्हणजे वरुडसाठी खूप मोठा महोत्सवाचे कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने इथून जे रॅली जाते त्यांना, त्या भक्तांना थोडंसं शांतता वाटावी म्हणून आम्ही थंड मठ्ठ्याचा इथे वाटप केला आणि त्यांना संतुष्ट केले. यात आम्हाला आनंद आहे. धन्यवाद. सतीमाता देवस्थान धार्मिक कामामध्ये सतत पुढाकार घेत असतात. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्या कार्यक्रमामध्ये सतीमाता देवस्थानचे सर्व पदाधिकारी सहभागी होत असतात. हिरिरीने आपला सहभाग नोंदवतात आणि खरं धार्मिक कामामध्ये स्वतः पुढाकार घेत असल्यामुळे आज सतीमाता देवस्थान सर्वत्र नाव होत आहे. पाहत राहा कॅमेरा. ओके.